गुड मॉर्निंग। तर आपण नेहमीच विचार करतो की मुलांना कुठली बॉटल द्यायची, कारण आजकाल प्लॅस्टिकच्या बॉटल नाही यूज करायच्या असं आपण ऐकतो, पण आपल्याकडे असतात, कारण आपण जेव्हा ट्रॅव्हलिंगला जातो त्यावेळी ती बॉटल कॅरी करायला इझी पडतं, कारण त्याचं वजनसुद्धा कमी होतं आणि स्टीलच्या जास्त महाग असतात। जर प्लॅस्टिकची चुकून आपण विसरलो तर तो सुद्धा एक फायदा असतो। त्यामुळे बाहेर शक्यतो मी त्याला प्लॅस्टिकची देते आणि स्टीलची बॉटल थोडी हेवी असते। आधी दीपने भरपूर बॉटल वापरल्यात स्ट्रॉच्या, पण जसे जसं मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना इतकी स्ट्रॉच्या बॉटलची गरज नसते। मग आपल्याला प्रश्न पडतो आता कुठली बॉटल द्यायची। तर ही बॉटल दीपसाठी मी आणली, ही मिल्टॉनची आहे। ज्यावेळी आपल्याला गरम पाणी द्यायचं असतं तर आपण ह्याच्यामध्ये देऊ शकतो। ह्याच्यामध्ये जर आपण गरम पाणी ह्या बॉटलमध्ये भरलं तर मुलांना ते ओपन नाही होत, कारण की आपण गरम पाणी भरतो। मग काय करायचं, ज्यावेळी गरम पाणी भरल्यानंतर ह्याचं झाकण ओपन ठेवायचं, हे झाकण ओपन ठेवायचं आणि त्यानंतर ते लावायचं। हे झाकण लावल्यानंतर झाकण ओपन ठेवायचं आणि नंतर लावायचं, मग ते मुलांना ओपन करता येतं। पण हे थोडं हार्ड आहे, हे बॉटलचं हे थोडं हार्ड आहे। जर हे जमत नसेल मुलांना, ही बॉटल बेस्ट ऑप्शन आहे। म्हणजे आम्हाला ॲमेझॉनवरून कूपन मिळालेलं की आपण 1000ची शॉपिंग करू शकतात। मग मला प्रश्न पडला की काय घेऊ, म्हटलं यूजफुलच काहीतरी घेऊया। तरी बॉटल आणि ज्या बाकीच्या गोष्टी मागवल्या त्या मी शेअर करते। मी सध्या बॉटलबद्दल सांगते। तर ॲज प्राईसच्या मानाने खूप छान बॉटल आहे, लीकसुद्धा होत नाही। ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे बघा, ती म्हणजे द्वीप आता नेतोसुद्धा आहे बघा, त्याने नावसुद्धा लिहून देतो, तो यूज करतो। एकदम इझी आहे यूज करायला, ते झाकण ओपन आणि मुलं पिऊ शकतात। ह्याची मी लिंक तुम्हाला देईल, प्राईस मी इथे मेन्शन करते प्राईस। आणि ऑनलाईनमध्ये काय आहे, कधी कधी ना एक 10 ते 20 रुपये किंवा असं प्राईस कमी जास्त होत राहते। जर मी प्राईस दिली आणि कधी कमी जास्त दाखवलेलं तुम्हाला वाटेल की वेगळी प्राईस सांगितली, तर ऑनलाईनचं प्राईस चेंज होत राहतात। आताही यूज करतो कुठे बाहेर जायचं असलं तर, गार्डनला वगैरे। त्यानंतर ही बॉटल आहे, ह्या बॉटल काय होतं, दिसायला खूप छान बॉटल दिसतात, ही मिल्टॉनची आहे ही सुद्धा। पण ह्याचा प्रॉब्लेम काय आहे, हे जे कलर आहेत ना हे हळूहळू जातं। आता ह्याला 1 वर्षसुद्धा झालं नाही या बॉटलला, पण ज्यावेळी आपण कलरची घेतो त्यावेळेला हे बघा इथे सुद्धा गेलं आहे, इथे सुद्धा गेलं आहे, ती वर्षसुद्धा झालं नाही। तर ही आहे छोटी, दिसायला छान आहे, पाणीसुद्धा प्यायला होतं थोडी मोठी मुलं असतील तर, पण ती नंतर दिसायला। तर अशा बॉटल घेणं जास्त, कारण की ह्याचा कलरसुद्धा जात नाही आणि हे बरं पडतं आपल्याला पुढे सुद्धा काही वर्षानंतर यूज करायला सुद्धा। हेच आहे, कलर वगैरे काहीच जात नाही, फक्त झाकण थोडं हार्ड आहे। हे जे आहे हे ग्लास बॉटल आहे, हे सुद्धा लीक नाही होत, छान आहे। म्हणजे आपल्याला कुठेतरी जवळच जायचं असेल तर ह्याच्यामध्ये पाणी भरून, हे ऑनलाईन नाही मिळत, त्याला स्कूलमध्ये रिटर्न गिफ्ट्समध्ये हे मिळालं आहे। बॉटल एक आहे, ह्याचंसुद्धा हे प्यायला छान आहे, म्हणजे एकदाच पाणी येत नाही, लहान मुलं पिऊ शकतात आरामात। पण हे सुद्धा त्याला रिटर्न गिफ्टमध्ये मिळालं आहे। पण ना ही वेगळी बॉटल आहे, ह्याचं कलर नाही जात आणि मध्ये स्टील आहे, अशीसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर ही एक बॉटल येते, ही सुद्धा चांगली आहे, पण ह्याचंसुद्धा अगदी इथे जो ग्रे कलर दिला आहे त्यामुळे त्याचा लूक जातो, प्यायला वगैरे छान दिलं आहे बघा। अशा बॉटल्स दिसायला छान आहेत म्हणून घेतो, पण नेहमी घेताना लक्षात ठेवा की हे असं ज्याचं हळूहळू कलर जातं त्या घेऊ नका। आणि मुलं मोठी असतील तर हे बेस्ट ऑप्शन आहे, छान बॉटल आहे। प्राईसच्या घेतलं आहे ॲमेझॉनवरून, बॉटलसोबतच हा सुद्धा मागवलेला, छान आहे, जॉर्जेट मटेरियल आहे। मी वेगवेगळ्या फ्लेवरच्या ट्राय केल्या, पण मोस्ट ऑफ मुलांना आवडते ते ऑरेंज फ्लेवर। जर तुम्ही कन्फ्यूज असाल की कोणती घेऊ, मिक्स सुद्धा आहे, स्ट्रॉबेरी हा सुद्धा आहे, पण कन्फ्यूज असाल तर ही नक्की घेऊ शकतात ऑरेंज।
बाहेर खूप आवाज चालू आहे, त्याचा आवाज व्हिडिओमध्ये येतो म्हणून मी आता व्हॉइस ओव्हर करते. तर काही पैसे उरत होते म्हणून म्हटलं की काहीतरी असं युजफुलच घेऊया, कारण सध्या मला काही ऑनलाईन शॉपिंग नव्हती करायची. त्यामुळे मग मी हा सरिताज किचनचा कांदा लसूण मसाला ऑर्डर केला आणि यूजसुद्धा केला आहे. तर खूप छान आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकतात. हे ॲमेझॉनवर किंवा त्यांची वेबसाईटसुद्धा आहे स्वतःची. आज गुरुवार आहे आणि आज मी चालली माहेरी, रक्षाबंधनसाठी माहेरी चालली. आता दिवसभरात शूट नाही करणार. त्यानंतर मी रात्री पोचणार, अगदी 10:30 पावणे 11ला जेवून झोपणार आणि आता पुढचा ब्लॉग जो आहे तो सकाळचा तुम्हाला बघायला मिळेल, म्हणजे फ्रायडेची मॉर्निंगला आता मी ब्लॉग हा कंटिन्यू करेन. शेवटी मी तू ब्रश केला? लवकर का उठले रे? लवकर का उठलं? बोलते लवकर उठायचं. लवकर बसायचं हे, चप्पल काढून चप्पलवर बस. ठीक आहे, मी करेन ना. 1 सेकंड. कोणाची चप्पल घातली? तुझी. दीदी देख, मी रोड बनवत आहे. अजून एक काठी आहे. काठी टाकत ना बस. नका एक मिनिट. साईड तू मग माती अशी हे करू के? नाही. गर्मी की छुट्टियां हो, मामा का हो घर, बेफिक्र मंजिले, सुहाना हो सफर. कट्टवेलाचं वेल आहे. रक्षाबंधन सॅटर्डेला आहे, पण मी फ्रायडेलाच माहेरी आले, कारण की गावी पेस्ट कंट्रोल केलं आहे, त्याची क्लिनिंग करायची आहे. म्हणून हे मुलं आता खेळत आहेत. तर द्वीप इथेच राहील आणि मी आता गावी चालले आहे, पूर्ण क्लिनिंग करून घेते. इथे मी फर्स्ट टाईमच पेस्ट कंट्रोल केलं आहे, कारण की घर बंद असतं आणि त्यामुळे मग कॉक्रोचेस वगैरे जास्तच वाढतात. आणि जर कोणाला करायचं असेल तर नक्कीच करू शकतात. सर्व कॉक्रोच मरून जातात आणि जे पाल वगैरे असतात ते निघून जातात घरातून. कॉक्रोचेस कुठेही होतात, अगदी राहतं घर असो की बंद घर असो. तर त्यानिमित्ताने इथे साफसफाईसुद्धा झाल्या आणि मी हे एकटीने नाही केलं, तर मी 2 मदतीलासुद्धा आणल्या होत्या आणि आम्ही तिघीं मिळून आता हळूहळू क्लीन करतोय सर्व. मध्ये हॉल बाकी द्वीपची रूममध्ये त्याची खेळणी आम्ही सर्व अशी पॅक करून ठेवलेली. बेडरूमचं बेडशीट वगैरे सर्व वॉश करायला दिले आणि भांडीसुद्धा दिलेत आणि हे काही राहिलेत ते देते. आता मी ट्रॉलियनचं करते, ड्रॉवरचं स्टेप बाय स्टेप करते, म्हणजे एकदाच लोड नको व्हायला. करता आता हे बघून मला टेन्शन आलं की सर्व होईल की नाही. ही वरची रूम आहे आणि इथे जास्त आमचं येणं नाही होत, सर्व खराब, म्हणजे आता पावसामुळे ते हे झालं आहे. द्वीपची सायकल आता हे नाही. साड्या मी अशाच टाकून गेले. हे का आता आपलं फॅन्सी साड्या असतात आणि मग त्याची डिझाईन जुनी होते, तशाच अगदी आहेत. साफसफाई करताना ना, साफसफाई एक ठिकाणी असते आणि एक ठिकाणी असतं की आपल्याला काहीतरी सापडत असतं की हे इथे आहे, ते तिकडे आहेत आणि मग पुन्हा आठवणी आपल्या ताज्या होतात. मग तो अल्बम असू दे किंवा बाकी काही. हा आहे माझ्या लग्नामधला घागरा, तर तो साफसफाई करताना हा मला मिळाला. तर मग एकदा मी बघून घेतला, मग तो चांगल्या कंडिशनमध्ये आहे, पण आता ते यूज नाही होत कारण की हेवीसुद्धा आहे. हळूहळू बाकीचे सर्व क्लीन होते, म्हणजे एका रूमची क्लिनिंगसाठी मग सामान बाहेर काढतो, मग क्लिनिंग झाली की पुन्हा मध्ये घेतो.
कारण की सामान असताना मग त्याच्या खालची साफसफाई होत नाही, म्हणून असं केलं आहे. किचनचं सुद्धा सामान सर्व बाहेर काढले, जे यूज नाही होत ते टाकून दिलं. बाकी भांडी जी आहेत ती सुकायला ठेवली, कारण की ओली भांडी शक्यतो लावू नये म्हणून. आणि जी काही सुकलेली आहेत, ड्राय झालीत, ते मी थोडीफार लावून घेतले. आणि हा फायनली सर्व क्लिनिंग झालेली आहे. बाकी जे वस्तू आहेत ते थोडंफार लावून बंद करून मी जाईल. 5 वाजलेत, आता मी चालली माहेरी. रात्री सर्वांना झणझणीत मिसळपाव खायची होती, म्हणून मी आता बनवते आणि तुम्हाला रेसिपीसुद्धा शेअर करते. कांदा तळत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे, टोमॅटो थिंबीत कट करून घेते आणि सळ हळद आणि मीठ टाकून थोडीशी बॉईल केले. तेल टाकलेलं आहे, ते गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं हिंग, कढीपत्ता, 2 ते 3 चिरलेले कांदे आणि 2 टोमॅटो टाकून हे सर्व परतून घेते. कांदा थोडं ब्राऊन झाल्यानंतर मी टोमॅटो ॲड केला आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, मग ते लवकर शिजतं. नंतर मी याच्यामधलं हाफ वाटण जे आहे त्याची पेस्ट करून घेतली मिक्सरला आणि बाकी हाफ वाटण तसंच ठेवलं आहे. जर तुम्हाला खोबरं ॲड करायचं असेल, सुकं खोबरं, तर ते मिक्सरला फिरवून नंतर मी हे टाकलं आहे काश्मीरी मिरची पावडर, आपला घरगुती लाल मसाला, थोडं हळद, धनेजिरे पावडर आणि मिसळपावचा मसाला टाकून ते तेल सुटेपर्यंत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर टाकायचं आहे मटकी जी आहे ती आपण बॉईल केलेली आहे आधीच, ती टाकायची आहे त्याच्यामध्ये. आणि मग गरम पाणी, आपल्याला जशी क्वांटिटी हवी आहे तसं आपण पाणी टाकून घेऊ शकता. आता वाजलेत 8 आणि मिसळपाव छान अशी रेडी झाले. पावसुद्धा आणले, ब्रेडसुद्धा आणले, ज्याला जे आवडेल ते तो घेईल. आणि आज हा व्लॉग आहे फ्रायडेचा, उद्या रक्षाबंधन आहे, त्याचा व्लॉग उद्या किंवा परवा अपलोड होईल. नक्की पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.